सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं गेलं। यामध्ये विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळा, रांगोळी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभ आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे झाले। शुक्रवारी 1 फेब्रुवारीला महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला। या कार्यक्रमाच्या वेळी सुप्रसिद्ध हास्यसम्राट डॉक्टर मिर्झा बेग, संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत कडलक, सहसेक्रेटरी तुळशीराम भोर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.के. दातीर, रजिस्ट्रार बाबूराव गवांदे, स्नेहसंमेलन प्रमुख डॉक्टर प्रमोदिनी कदम, कलामंडळ प्रमुख डॉक्टर पूर्णिमा साबळे, सदस्य प्राध्यापक शाहीर तुळशीराम जाधव, खजिनदार लक्ष्मणराव कुटे, उपप्राचार्य नवले थोरात आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। तर या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि सरस्वती प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन केलं। तर महाविद्यालयाच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला। आपला भारत देश हा विविध परंपरांनी नटलेला देश म्हणून ओळखला जातो। त्यात साजरे होणारे सण व उत्सव यांच्या मागे असलेलं वैज्ञानिक गुपित जाणण्यासाठी हे सण, रूढी, परंपरा आम्ही महाविद्यालयात देखील सादर होणाऱ्या सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमातून जतन करण्याचा अनोखा प्रयत्न करत असतो। त्याचा उपयोग पर्यावरणाचं संतुलन आणि संरक्षण यासाठी कसे होईल याकडे लक्ष दिलं जातं। महाविद्यालयात विविध शैक्षणिक तसेच शिक्षणेतर विकासाच्या विद्यार्थी केंद्रित योजना राबवताना शिस्त, गुणवत्ता आणि पारदर्शकता ही कामाची त्रिसूत्री आहे। यानुसार काम करत असताना बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात विद्यार्थी घडविताना त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे। ही राष्ट्र बांधणीच्या दृष्टीनं काळाची गरज आहे असं आम्हाला वाटतं। कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे असं मत यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केलं। आपण सर्वांनी हे पाहिलं पाहिजे की हा जो कॉलेजमधला जो काळ असतो हा तारुण्याचा काळ असतो, यौवनाचा काळ असतो आणि हा काळ म्हणजे प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये असते। ही ऊर्जा आपण आपलं व्यक्तिमत्व विकासण्यासाठी वापरलं पाहिजे। आपण खेळ खेळला पाहिजे, संगीत हे केलं पाहिजे, वेगवेगळ्या विषयांचा तुम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे। आणि मी प्राचार्यांना नेहमीच सांगतो की आपल्याकडे ही सगळी मंडळ आहेत, वादविवाद मंडळ असेल, वाङ्मयीन मंडळ असेल, कला मंडळ असेल, हे अतिशय स्ट्रॉंग केलं पाहिजे। आमच्या मुलांना जे पाहिजे ते करण्यासाठी पूर्ण त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। त्या सगळ्या सुविधांचा वापर तुम्ही करून घ्या, आपलं जीवन आनंदी बना, आपलं जीवन यशस्वी बनवा, अशा प्रकारची मी हार्दिक शुभेच्छा देतो। ज्यांना पारितोषिक मिळाले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। माउंट एव्हरेस्ट सर करून विश्वविक्रम करणारे आनंद बनसोडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं। म्हणजे तिथे डिफिशियन्सी असते तिथे इफिशियन्सी असते, लक्षात घ्या। आज तुम्हाला वाटत असेल की मी छोट्या शहरातून आहे, मी खेड्याचा आहे, माझ्याकडे घरामध्ये पैसा नाही, वडील माझे भांडतात किंवा वडील माझे गरीब आहेत, आई गरीब आहे, मी छोट्या कॉलेजमध्ये शिकतोय, मला शिक्षक चांगले, हे सगळी कारणं झाली। पण ज्या ठिकाणी ही डिफिशियन्सी असते त्या ठिकाणी तुमची इफिशियन्सी वाढते। एकेकाळी 9वी नापास झालो होतो, पण आज 9वीच्याच हिंदीच्या पुस्तकात माझ्या आयुष्यावरती धडा आहे आणि प्रत्येकाला पॉसिबल आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाला पॉसिबल आहे। आता नुकतंच म्हणजे मला जे लहानपणापासून माझं जे वाचनाची आवड होती, आतापर्यंत 5 पुस्तकं लिहिलेले। 2018चा झी युवाचा साहित्य सन्मान पुरस्कार आता गेल्या महिन्यामध्ये मला मिळाला। हे तुम्हाला मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण जे काय माझ्यामध्ये कमतरता होती फक्त त्याच्यावरती खूप मोठी स्वप्न बघितली आणि ती स्वप्न मी पूर्ण करून दाखवली। जे पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे। सुप्रसिद्ध हास्यसम्राट डॉक्टर मिर्झा बेग यांनी आपल्या विनोदी शैलीमधून विद्यार्थ्यांचं मनोरंजन केलं। सकाळी आपल्या घराचं दार उघडलं, त्याच्या दाराजवळ एक यमदूत उभा होता, त्याच्या हातात एक कागदाची गुंडळी होती, आम्ही त्याला पुंगळी म्हणतो। हा म्हणे का रे भाऊ, रस्ता तर नाही भुलला? तो म्हणे नाही, तोच नावामध्ये यमराजानं म्हणे 32 लोकांची यादी दिली। म्हटलं म्हणे का दिवसभरातून या सगळ्याचे प्राण घेऊन तू यमपुरीत ये आपल्या, आणि पहिल्या नंबरवर तो नाव आहे म्हणे। हा माणूस म्हणे अभि तो चुकलं, यमराजाचं चुकलं, मी बीजेपीचा कार्यकर्ता आहो म्हणे, आणि गेल्या 4 वर्षापासून बीजेपीच्या लोकांकडे यमदूत येत नसते म्हणे भाऊ।
2019 नंतर ये म्हणे तू सध्या नाही जमा. तो म्हणे हे इथं चालू तिथं नाही चालत, तुमचं नाव आहे ना 32 लोक आहेत मध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर, तुम्हाला 10 मिनिटं दिले म्हणे, पोरासंग बोला, बायको संग बोला, शेजारणी संग बोला, पाजारणी संग बोला आणि उरका म्हणे 10 मिनिटं. आता याला वाटतं आता पर्याय नाही. हा म्हणे तुम्ही सोफ्यावर बसा म्हणे, मी तुम्हाला सरबत देतो ते प्या, मी 10 मिनिटात उरकवतो. हा माणूस आतमध्ये गेला, यानं त्या सरबतात गुंगीचं औषध टाकलं, त्याच्या नकळत त्या यमदूताजवळ तो प्याला आणून दिला. यमदूत ते पेला आणि तिथं झोपला. ज्यानं त्याच्या हातात ते पुंगळी म्हणजे गुंडाळी घेतली, तो कागद सरळ केला, आपलं नाव जे सगळ्यात वर लिहिलं होतं ते खोडलं आणि सगळ्यात खाली लिहिलं. याला वाटतं तेवढाच 1-1.5 तास भेटला तर काही जांगळगुत्ता करता येईल वाटायचा. आणि ती कागदाची गुंडाळी केली, याच्या हातात ठेवून दिली. 10 मिनिटाला यमदूत शुद्धीवर आला. अरे काय भाऊ, तो म्हणे सरबत पाजलं म्हणे, मी पेलो आणि झोपलो, महासारा थकवा मध्ये संपून गेला, म्हणजे आता बरं वाटून राहिलं. मी म्हणजे तुझ्यावर खुश झालो, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, मी आता तुला सवलत देऊन आलो म्हणे, मी पहिले वरून सुरुवात करणार होतो म्हणे, मी आता खालून सुरुवात करतो. तर मग आता तुमची आली, कुठूनही सुरुवात केली तर तुमचा काही बचाव नाही. तर मला सांगतो, एका माणसाच्या घरी मुंग्या झाल्या, त्याला मुंग्या माराची पावडर पाहिजे होती. तो एका दुकानात गेला, म्हणे मुंग्या माराची पावडर आहे काय? तो म्हणे पावडर तर हाय म्हणजे आहे, पावडर तर आहे म्हणे, पण 15 मिनिटांनी ये. हा म्हणे पैसे नगदी घेऊन पावडर मोजून दे. तो म्हणे एक अडचण आहे. तर म्हणे कोणती? सध्या म्हणे त्या मुंग्या माराच्या पावडरीतच मुंग्या झाल्या आहे म्हणे. मग आता मुंग्या माराच्या पावडरीत मुंग्या होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यातून त्याला आपल्या समाजाची, आपल्या संस्थेची, आपल्या देशाची म्हणजे स्थिती कथन करायची आहे. असाच एक विरोध ज्याच्यातून काही सांगायचा आहे. तो एका गावात एक डबल BA, ट्रिपल MA आणि 4 वेळा यशस्वी झालेला पोरगा होता. आता ते क्वालिफिकेशन पहा, बाबासाहेबांना लय डिग्र्या घेतल्या, पण 4 वेळा यशस्वी तेही नाही झाले. तर 2 वेळा म्हणजे BA, 3 वेळा MA, 4 वेळा यशस्वी. आता इतका शिकला सवरला पोरगा, तो शेतीच्या कामाला जाय नाही. त्याच्या गावात आली एक सर्कस. हा गेला मॅनेजर पाशी, मला लायकीची काही सेवा आहे का म्हणे. मॅनेजर म्हणजे लायकीची नाही, पण एक नालायकीची सेवा आहे म्हणे. आपल्याजवळ माणसाचा रोल शिल्लक नाही, माझ्याजवळ एक अस्वल होती म्हणे, ते मेली, मी तिचं कातडं काढलं, ती तू पांघरून घे, अस्वलीचा रोल कर, मी तुला खाऊन पिऊन 200 रुपये रोज दिल म्हणे. याला वाटतं कामाचं काम, जेवणाचं जेवण, जांगड गुत्त्याचा जांगड गुत्ता. यानं ते कातडं पांघरलं, मॅनेजरनं त्याला पिंजऱ्यात कोंडलं आणि कुलूप लावता म्हणजे तुला बोलावीन तवा येतो म्हणे. असं म्हणून मॅनेजर पलटला. तर याच्या लक्षात आलं कोपऱ्यात तर वाघ बसून आणि याले पाहून वाघानं शेपूट आपटलं आणि हाव करत उभा झाला. हा म्हणे वाघ धावा धावा. वाघ म्हणे घाबरू नको, मी 200 रुपये रोज वाला सांग म्हणे भाऊ. हे बेरोजगारीवरचा जोक आहे, हा साधा विरोध नाही. तसंच जसं विरोध 2 प्रकारचे, कविता लिहिण्याच्या पद्धती 2 प्रकारचे. एक पद्धत म्हणजे कशी, 5 से जो गुजरी जब एक हसीना. अरे काय पोरा तुम्ही, नुसत्या कल्पनेने एवढे पिसाटल्यासारखे करता. बरं तुमचं पहा, म्हणजे बौद्धिक दारिद्र्य किती. कल्पना मी करून राहिलो, उड्या तुम्ही मारून राहिले. बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना. तो 5 से जो गुजरी जब एक हसीना, माथे से चू पड़ा 2 बूंद पसीना, फिर से मजनू लैला पे शैदा हुआ, हिंदी में नया कवि और पैदा हुआ. म्हणजे ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. और दूसरी पद्धत अशी कि जब दर्द पेट में होता है, जब दिल में कोई रोता है, जब मन में नहीं कुछ बचता है, तब कवि कविता रचता है. ही झाली दुसरी पद्धत. एक माणूस चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला, म्हणजे हे सरकार फालतू आहे, हे सरकार रिकामचोट आहे, या सरकारच्या रिकाम्या जागेवर रट्टे मारायला पाहिजे. एका कॉन्स्टेबलने त्याला धरलं, म्हणजे सरकारले शिवाय देतं, भारत सरकारले शिवाय देतं. तो म्हणे नाही ना म्हणे साहेब, मी तर अमेरिकेच्या सरकारले शिवाय देऊन राहिलो. तो म्हणे अभि मी पोलीस मध्ये हा, म्हणजे मला अक्कल नाही असं वाटते का म्हणे तुले. कोणतं सरकार फालतू आहे आणि कोणतं सरकार रट्टे मारण्याच्या लायकीचं आहे मला का माहित नाही का म्हणे भाऊ. म्हणजे असं सरकार असतं तर ते भारतातच असलं पाहिजे, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ. तर मला एकाने विचारलं सरकार म्हणजे काय, मी उत्तर दिलं जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार. महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या अनेक स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकं देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसाद काळे, सी न्यूज मराठी, संगमनेर.